फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही टीईटी या एक्झामची तयारी करत असणार तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ठीक आहे. तर बघा, टीईटीची आपली एक्झाम ही अचानक रद्द करण्यात आली आहे. तर नवीन परीक्षा कधी होणार आणि सरकार आपल्या परीक्षेत कोणता बदल करण्याचा निर्णय घेते या संदर्भात महत्वाची अशी अपडेट किंवा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. बघा, विविध वृत्तपत्र किंवा बातम्या मध्ये तुम्ही बघत असणार की टीईटीचा पेपर हा कशा प्रकारे फोडण्यात आला. तर त्यानुसार बघा, जो पेपर फोडलाय ती टोळी जी आहे ती भिवंडी येथे सापडली आहे आणि पोलिसांनी बघा त्याच्यावर उचित अशी कार्यवाही करून त्या टोळीला पकडण्यात त्यांना यश आलं आहे. एक एक पेपर हा 1.5 करोड पर्यंत फोडणार होते असं त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं. ठीक आहे. उचित कार्यवाही करून पुढची जे अपडेट किंवा माहिती देणार आहे. ठीक आहे. तर त्यानुसार बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी तात्काळ बघा प्रसिद्धी पत्रक काढून आपली जी एक्झाम होती ती कॅन्सल केली. कारण की बघा, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये हा त्याच्या मागचा हेतू होता. तर त्यानुसार बघा, त्यांनी प्रसिद्धी पत्रक काढून अवघ्या काही तासांमध्ये होणारी एक्झाम ही आपली त्यांनी कॅन्सल केली होती. ठीक आहे. तर त्यानुसार बघा, दादाजी भुसे जे आपले शिक्षण मंत्री आहे त्यांनी एसआयटी आणि मोकोका कायद्यामध्ये नवीन असे आणखी कडक कायदे करून ते जे गुन्हेगार भेटले आहेत त्यांच्यावर काय म्हणजे जे कार्यवाही ते करणार आहेत. नवीन एसआयटीचे पथक निर्माण करून कुठे कुठे याची धागेदोरी पसरली आहे ते सगळी डिटेल्स आपल्याला ते देणार. आपल्याला जशी चौकशी पुढे जाईल तशी आपल्याला समजणार आहे. ठीक आहे. तर आपल्या सगळ्यांचा महत्वाचा प्रश्न म्हणजे नवीन परीक्षा ही कधी होणार आहे. ठीक आहे. तर नवीन परीक्षा बघा, त्याच्या संदर्भात दादाजी भुसे यांनी आपल्याला सांगितलं, येणाऱ्या 2027 मध्ये सीबीटी म्हणजे आपली टीईटी जी एक्झाम आता ऑफलाईन होती ती ऑनलाईन होणार आहे पूर्णपणे. ठीक आहे. परंतु आताची जी एक्झाम कॅन्सल केली ती ऑफलाईन होणार की हे ऑनलाईन होणार हे अजून सुद्धा गुलदस्त्यात आहे. या संदर्भात अजून काही अपडेट नाहीये. परंतु सगळे असं बोलतात की ऑफलाईनच ही आताची शेवटची एक्झाम होऊ शकते. ठीक आहे. तर नवीन एक्झाम ही कधी होणार तर त्या संदर्भात बघा, आपल्या सगळ्यांना त्यांनी सांगितलंय जे पण काही अपडेट असणार त्यासाठी त्यांनी एक समिती गठीत केली आहे. तर त्यानुसार बघा ते आपल्याला विविध कडक असे कायदे आणि चर्चा झाल्यानंतर ते समितीद्वारे ते आपल्याला वेबसाईट वरती नवीन जी तारीख आहे ती सांगणार आहे. ठीक आहे. तर री एक्झाम ही होणार आहे, त्याच्यासाठी कोणताही नवीन रजिस्ट्रेशन तुम्हाला करायची गरज नाहीये. री एक्झाम जेव्हा पण होणार आहे त्याच्या संदर्भात ते आपल्याला वेबसाईटवर कळवणार आणि जे आपलं हॉल तिकीट आहे ते सुद्धा नवीन हॉल तिकीट आपलं 7 ते 8 दिवस आधी हे आपल्याला वेबसाईटद्वारे अपडेट ते देणार की हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्यानुसार बघा, तुम्ही वेबसाईट जी आहे ती वेळोवेळी चेक करत राहा आणि जसंच कोणताही नवीन अपडेट येईल तर नक्कीच मी तुम्हाला तो देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. व्हिडिओला इथपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.